अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाची सुनावणी अखेर संपलेली आहे. पनवेल सत्र न्यायालयातील सुनावणी संपल्याचं कळते. 21 एप्रिलला आरोपींना शिक्षा सुनावली जाईल. 21 एप्रिलला सकाळी 11 वाजता शिक्षा सुनावण्यात येईल अशी माहिती समोर आली. आरोपी अभय कुरुंदरकरला न्यायालयानं दोषी ठरवले. आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी बिंद्रे यांच्या वकिलांनी केलेली होती आणि त्यानंतर आता पुढील सुनावणी 21 एप्रिलला होणार आहे. शिक्षेवरती युक्तिवाद होता आणि शिक्षेवरच्या युक्तिवादामध्ये याच्यात कॅपिटल पनिशमेंट म्हणजे फाशी किंवा लाईफ इम्प्रिजमेंट जन्मठेप यावरती युक्तिवाद ठेवला होता. फाशी यासाठी रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस कॅटेगरीमध्ये ही केस येते का यावरती सरकार पक्षाचा युक्तिवाद होता. जेव्हा की ही केस रिफॉर्मेशन थेअरीमध्ये येऊ शकते, ही केस रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट कॅटेगरीमध्ये येत नाही आणि ही केस सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सची आहे. त्यामुळे याच्यात फाशी होऊ शकत नाही आणि फाशी होऊ नये अशी मी विनंती आज मेहरबान न्यायालयाला केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.